काय चाललंय हे निसर्गा? पावसाची चाहूल लागताच आनंद माणणाऱ्या शेतकऱ्यांवर आता संकटाचं सावट का बरं कोसळतंय? विजेच्या तडाख्यानं एक निरपराध मेंढपाळाचा जीव जाईल असं कोणालाही वाटत नव्हतं. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसीलच्या बाबुरवाडा गावामध्ये संध्याकाळी एक हृदय पिवटून टाकणारी घटना घडली आहे. 52 वर्षीय तुळशीराम बावणकर हे रोजच्या प्रमाणे आपल्या शेळ्यांना चारायला घेऊन गेले होते. संध्याकाळी 5:30च्या सुमारासामध्ये घरी परतताना अचानक आभाळ फाटलेला आहे आणि विजेचा मोठा कडकडाट झाला आणि क्षणभरात आकाशातून आलेल्या विजेने तुळशीराम बावणकर आणि त्यांच्या 2 शेळ्यांचा जागीच मृत्यू झालाय. एका क्षणात संपूर्ण गाव हादरलं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्याने कुटुंबासाठी रोज श्रम केले तोच आज मृत्यूच्या सावलीत गेला. पारशिवनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाती मृत्यूची नोंद करून पंचनामा तयार करण्यात आला असून मृतदेह पारशिवनी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. या घटनेमुळे संपूर्ण बाबुरवाडा गावामध्ये शोककळा पसरली आहे. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, पारशिवनी, नागपूर.